का आहे याच्या तर खरं चौकशी झाली पाहिजे. निवडणूक आयोगाने यावर जर चांगल्या म्हणजे पारदर्शक पद्धतीने जर विचार केला तर डायरेक्ट नेत्यांच्या खिशातून पैसे न जाता बजेटमधून सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन मतं ओढण्याची व्यवस्थित प्रयत्न झालेला आहे. म्हणजे ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हतीच, सत्तेत यासाठी होती. आणि मग सत्तेत येण्यासाठी त्यांनी 1 ते 2 महिन्यात 1 करोड लाडक्या बहिणीची कुठल्याही विचार चौकशी त्याची कोणी चाचपणी न करता पैसे जाहीर देऊन दिले. आता मग याला जबाबदार कोण आहे? तुम्ही निकष न पाडता जेव्हा पैसे त्यांच्या बँकेच्या त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे. मग पैसे द्यायच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं, हा पुन्हा प्रश्न आहे. म्हणजे हा व्यवस्थित क्राईम आहे, व्यवस्थित गुन्हा केलेला आहे सरकारनं. आणि आता त्याच्यातून पुन्हा बजेट आता बजेटमधला येणारा सगळा अडचणीचा विषय हाती घेऊन आता लाखो आमच्या बहिणींना त्याच्यातून बाहेर काढेल, मतं घेऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार. व्यवस्थित चिटिंग आहे, व्यवस्थित फसवणूक आहे. आणि ही केलेली फसवणुकीच्या विरोधात ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले त्यांनी खरं तर रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आत्ताच येताना मी बातमी वाचली की लाडकी बहीण 5 लाख महिलांचे अर्ज आता बाद ठेवलं, अपात्र 5 लाख. मग ते जे काय मतं त्यांना जर का लाडक्या बहिणीने त्यांना विजय मिळवून दिला असेल तर ही लाडक्या बहिणीची फसवणूक नाही तर दुसरं काय होतं? बहिणीने सगळं जाऊन विचारलं पाहिजे. जा 3 भाऊ होते ना, जॅकेट भाऊ, दाढी भाऊ, देवा भाऊ, जा विचारा त्यांना. तेव्हा काय भाऊ गर्दी झाली होती, मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ. पण ही सगळी 5 लाख म्हणजे आतापर्यंत 5 लाख महिलांना अपात्र ठरवलेलं आहे. ही बातमी आता ऑनलाईन वाचली मी. मग त्यांना दिलेले पैसे तुम्ही घेणार परत असाल आणि यापुढे जर का लाभ देणार नसाल तर त्यांनी दिलेली मतं सुद्धा तुम्ही तुमच्या पक्षाच्या मतदार यादीतनं किंवा मतदान संख्येतनं वगळणार आहात का? कारण तुम्ही फसवून घेतलेली मतं आहे. अनेक आपला महाराष्ट्र एवढा काही उपराटा नाहीये की कोणी काही केलं तर त्याचे उपकार तो विसरत नाहीये. मी समजू शकतो. आता तुम्ही जे काय आंबारस तुमच्या फिल्ममध्ये फोटो दाखवले साध्या साध्या, कारण एक ठिकाणी मी सुद्धा आहे त्याच्यामध्ये. समोर त्या शेतकरी महिला बसल्या होत्या, कामगार महिला मजूर, शेतमजूर. आणि त्यांना मी विचारलं की काय ताई तुम्ही आता खुश असाल ना, लाडकी बहीण योजना आलेली आहे. तिने एकीने सांगितले की कसल्यामुळे 1,500 रुपयामध्ये घर चालतं वय. तिच्या बाजूला एक तिचं पोर बसलं होतं, 5-6 वर्ष 4-5 वर्षाचं असेल. याची ऍडमिशन करायची, याला शिकवायचं, याला शिकायचंय. 1,500 मध्ये काय शिकवणार मी? सुदैवाने तिकडे आपला शिवसैनिक होता, काय त्याचं नाव, अंबादास भालेकर. मला म्हणाल साहेब काळजी करू नका, मी करतो काहीतरी. आणि मला वाटतं 15-20 दिवसात अंबादासनी मला फोन करून सांगितलं की साहेब त्या मुलाला आपण शाळेत ऍडमिशन केली, त्याच्या शिक्षणाचा खर्च आपण करतोय. मग 1,500 रुपये तुम्ही तेव्हा निवडणुकीच्या तोंडावरती माझ्या बहिणींना, मी लाच म्हणत नाही पण फसवणूक म्हणून केली तुम्ही, ओवाळणी देतो. मग ती बहीण सुद्धा म्हणाली की काहीच नाही तर हा देतोय, मग याला नाही कसं म्हणायचं? दिलं, मग दिली असतील मतं, दिलीत असं माझं म्हणणं नाही. कारण बहीण सुद्धा माझी हुशार आहे. फसवा कोण आणि खरा कोणी ती ओळखते. पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्याला आता वाचा फुटली पाहिजे. ठीक आहे, निवडणुका येतात, निवडणुका जातात, हार जीत होत असते, पण ही हार नाहीच आहे. आपण जिंकलेलो आहोत. कारण लोकांच्या मनात आज सुद्धा शिवसेना आहेच आणि आपली शिवसेना आहे. आणि यांना काय वाटतं, जे गद्दार झाले त्या गद्दारांना सांगू इच्छितो, अरे तुम्हाला तानाजी मालुसरे नाही होता आलं, शिवाजी महाराज सोडूनच द्या, बाजीप्रभू देशपांडे नाही होता आलं, पण खंडोजी खोपडे व्हायला सोपं असतं. ते खंडोजी खोपडे तुम्ही